नमस्कार. आज मी बऱ्याच वर्षापासून एक इंग्रजी म्हण ऐकत आली की नो मील इज फ्री. इफ इट इज फ्री देन इट मे बी पॉयझनस. म्हणजे कोणीही तुम्हाला फुकटात काही देत नाही, आणि जर कोणी फुकटात देत असेल तर त्यात विष असेल. पण ही झाली पाश्चात्य संस्कृती. आपल्या देशामध्ये ही पद्धत बिलकुल नाही. आपल्या देशामध्ये कुठल्याही देवस्थानात जा, प्रसाद हा फुकटच दिला जातो. ज्यांना घ्यायचा आहे, जास्त न्यायचा आहे, त्यांनी विकतची सोय असली तरी प्रसाद हा फुकटच असतो. भले तिथे दानपेटी ठेवलेली असते, पण दानपेटीत तुम्ही घाला ही कंपल्शन कुठेही नाही. तुम्हाला जबरदस्ती नाही. तुम्ही रोज जाऊन फुकट प्रसाद घेतलात पण एकही तुम्ही पैसा तिथे घातला नाही, तुम्हाला कोणीही विचारत नाही. मग तो प्रसाद त्या देवळाच्या आर्थिक आणि सामाजिक ह्याच्याप्रमाणे कुठे आहे त्याप्रमाणे असते. लंगरमध्ये पंजाबी शीख लोक लंगर असतात, त्या लंगरमध्ये चहा नाश्ता फुकट असतो, आणि तुम्ही गेलात तर लंगरला पैसे द्या कधीही सांगितलं जात नाही. त्याचप्रमाणे तुम्ही बऱ्याच, हे झालं फक्त खाण्याच्या बाबतीत. हे तर तुम्ही गजानन महाराजांच्या शेगावमध्ये जा, तुम्ही अशा बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच आश्रमात तर खायची सोय अगदी फुकट ही असतेच असते. तुम्ही जर आता उगाचच बदनाम करायचा प्रयत्न केलेला धर्मस्थळ हे कर्नाटकातलं एक जागा आहे. तिथे उगाचच विधर्मींनी त्याला बदनाम करायचा हे केला, षडयंत्र केलं. पण इतक्या वर्षाची ती चालत आलेली संस्कृती एवढ्यात नाही बदनाम होऊ शकत. अर्थात त्याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे. तिथे कुठल्या पक्षाचं सरकार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, आणि त्यांचा मोटो काय आहे हेही लक्षात येतं. असू दे, तो विषय आपला राहील. तिथे 3 दिवस तुम्ही कोणीही गेलात, तुमचं म्हणजे अर्थात तुमच्याकडे पेपर, तुमचं आयडेंटिटी कार्ड वगैरे मागितलं, ओळखपत्र वगैरे मागितलंच जातं, आणि त्याच्यावर तुम्हाला 3 दिवस निशुल्क राहायची सुद्धा सोय. अशी निशुल्क राहायची सोय बऱ्याच ठिकाणी आहे, आणि काही ठिकाणी मग नॉमिनल आहे. पण आपल्या धर्मामध्ये ह्या देशातील सनातनी लोक फुकट मिळतंय म्हणून मुळासकट खात नाही, म्हणून ही संस्कृतीत चाललेली आहे. जो तो आपल्या ऐपतीने थोडंफार तरी दान करतो. फूल न फुलाची पाकळी म्हणून काही ना काही देत आहे. म्हणून आज वर्षानुवर्ष अशा प्रकारचे लंगर, अन्नछत्र, राहायची सोय असलेली भक्तनिवास हे बांधले जातात, आणि वर्षानुवर्ष ते चालू आहेत. तुम्ही जर हरिद्वारला गेला तर तिथे गीता भवन म्हणून आहे. हजारो रूम असलेल्या जागा आहेत. अशा पद्धतीच्या हरिद्वारला तर कितीतरी आश्रम आहेत. चला, आपण माझं ऐकताय ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.